लेखी पत्र दिनो कोणी जालना उपोषण छळा जनबी कोळी लेखी पत्र मळो कोणी एसटी आरक्षण सोडन घरकुल मांगरेचा आपले लोक अरे येंड्या हो काय भेजोचं दाखल करणे केरलार काय करायचं हमार मुख्य मागणीचं एसटी आरक्षण हमने आम्हाला जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण मध्ये समावेश करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला शिफारस करणार नाही तोपर्यंत हा समाज शांत बसणार नाही म्हणजे नाही ही गोष्ट या शासनाला मला सांगायचं आहे। मुख्यमंत्री टाइम दिनो कारण बातमी होगी पण पत्र बी दकाळे कोणी आमच्या महंतांकडे काही लोक गेले पत्र कुठे माहित नाही शिष्टमंडळ कोण आहे माहित नाही फक्त वेळा बनवण्याचं काम करतायत आणि म्हणून या संदेश चव्हाणने निर्णय घेतलाय की पोर्यागडला आपला सगळा समाज एकत्र बसला होता। जवळपास 500 ते 700 लोक येऊन त्या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता व तो निर्णय लिहिले ते कि जे भी करिया सारी मळण भळण करिया जे भी करिया सेना सोबत लेन करिया अब एकले एकले उपोषण बेशर्ती करण होते ती ठराय ते सारी 3 तारखेर बाद सामूहिक आमरण उपोषण करिया और बाद सारी बातें करिया आणि सारी एक बात जागर बस इस संदेश चव्हाण वो तो जो शब्द दिनो वो शब्द न जाग मेलोचा वो शब्द भारत को कोणी नहीं तो मैं भी एकलो आंदोलन कर सकतो तो मन कोण रोकलो तो पर मैं विचार की दो कि मैं पोर्यागड जाते ती हमार भारतेरो आ श्रद्धास्थानचा वो तो मैं शब्द दिनो छो कि सारी सामूहिक रित्या करिया आणि वो तो भी मैं केला गो तम सारी एक जागर यो तो संदेश चव्हाण तमार सोबत रिया आणि तम जर नाळी खींचो तो संदेश चव्हाण कोई रोक सके नहीं ही मैं होतो भी के मेलो छो कि आज आपले पोर्यागडे एक शब्द न मैं किंमत दे रो छू पर कोई नाळी खींचरो सवार 9 तारखेन बोला रे कोई एकले बेसरे ही काही चालरोच समाज आहे ना आणि सारी एक जाग लाय सारे पोर्यागडेन बेठे हमार महंतेर साक्षी ती सारी वाते मला इथल्या शासन आणि प्रशासनाला सांगायचं आहे की हा समाज काही वेळा नाहीये या समाजाला काही पिसाळलेल्या कुत्र्याने चावलेला नाहीये कोणाला त्रास देण्यासाठी आणि रस्त्यावर बसण्यासाठी आमच्या भावनेशी तुम्ही खेळ करताय आमचे लोक जिवंत शहीद होतात एक सोडून नव्हे तर काल परवा पुन्हा एक बातमी आली की आमच्या समाजाचा 9 तरुण 9 जवान तरुण 5वा जवान आमचा शहीद झालाय गेवराई तालुक्यामध्ये एक नव्हे 5 लोक शहीद झाले शहीद झालेल्या आई वडिलांच्या भावना हे सरकार कधी समजून घेणार आहेत का शहीद झालेल्या आमच्या त्या महान व्यक्तीच्या भावाच्या बहिणीच्या मुलांच्या त्यांच्या नातेवाईकाच्या व्यथा हे सरकार समजून घेणार आहे का हा सरकार मुकाबरा झालेला आहे या सरकारच्या कानाखाली मारलू म्हणजे तोंड उकडण्याशिवाय होणार नाही आणि म्हणून आम्हाला आमच्या सारख्या लोकांना इथे येऊन असल्या भानगडी कराव्या लागतात। मी पोलीस प्रशासनाची दिलगिरी व्यक्त करतो। पोलीस मिनिस्टर पोलीस साहेब आम्हाला तुम्हाला त्रास देणं आमचा मुळीच उद्देश नाही। मी विनंती करत होतो की मला त्या ठिकाणी जाऊ द्या मी हात जोडून विनंती केली मला येऊ दिलं नाही म्हणून मला त्या मार्गाने यावं लागलं हे कोणी माझी भावना तुम्ही समजून नाही घेतली। मी पोलिसांना विनंती केली मी जर तिकडे नाही गेलो तर इकडे लोक तिथे जाऊन गेल्याशिवाय राहणार नाही आम्ही शांततेने सगळ्या गोष्टी करणार होतो पण आपण आमच्या भावना समजू शकत नाही। मला माहित आहे पोलिसांना पोलिसाचं कर्तव्य करावं लागतं पण साहेब या समाजाच्या व्यथा आम्ही कुणाला सांगायच्या आमचं कर्तव्य कोण समजून घेणार आहे आम्हाला कोणी आमच्या कर्तव्यापासून परावृत्त करत नाही लक्षात घ्या आणि कोणाची हिंमत नाही हे आमचा समाज घाबरणारा समाज नाहीये आमचा समाज चांगला बदलणारा समाज आहे ठोकरार्थी सशाला मारणारा समाज आहे एका दगडात 2 पक्षाची शिकार करणारा समाज आहे हा समाज वाघाची शिकार करणारा समाज आहे हा समाज सिंहाची शिकार करणारा समाज आहे हा समाज सिंहाचा तारीख घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे। म्हणून माझी विनंती आहे सरकारला
की फार दिवस चालणार नाही. आमच्या भावनेशी तुम्ही खेळायचं नाहीये. या सरकारला आम्ही सत्तेवर बसवू शकतो, तो या सरकारला सत्तेपासून खाली देखील खेचू शकतो, हे सरकारने विसरू नये. आणि म्हणून या सगळ्या माझ्या बंधूंना आणि भगिनींना मला सांगायचं, माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, हे सरकार गेंड्याची कातडी घालून बसलेला सरकार आहे. या सरकारला आमच्या वेदना लवकर कळणार नाहीत. मला माहित आहे हे सरकार कुठल्याही आंदोलनाला घाबरत नाही, मोर्चाला घाबरत नाही. हे सरकार जर घाबरत असेल तर फक्त मतदानाला घाबरतं, लक्षात घ्या. हे सरकार फक्त मतदानाला घाबरतंय. आणि म्हणून तमाम पूर्ण महाराष्ट्राच्या बंजारा समाजाच्या वतीने या सरकारला आम्ही इशारा देतो की लवकरात लवकर आमच्या समाजाची एसटी आरक्षणाची मागणी जर आपण पूर्ण करणार नसाल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या हातात आहे, लक्षात घ्या. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 55 आंदोलन झाले. 55 5 9 जवान आमचे तरुण शहीद झाले. 18-19 उपोषण झाले. या सरकारला काही संवेदना आहेत की नाही? या सरकारचं डोकं ठिकाणार आहे की नाही? या सरकारला मी सांगू इच्छितो, खूप झालंय. हा समाज आता साधा फळार आलेला नाहीये. हा समाज भोळा बाबडा आलेला नाहीये. या समाजाने या देशासाठी स्वतःचं बलिदान केलेलं आहे. 1857च्या उठावामध्ये या समाजाने स्वतःचे बलिदान त्या ठिकाणी आहुती दिलेली आहे. या समाजाने या देशाला चालवण्यासाठी हायवे मार्ग दिलेले आहेत. या समाजाने या देशातील लोकांना, या देशातील लोकांच्या तोंडाला चव देण्यासाठी मिठाचा व्यापार केलाय. आणि मिठाच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. नाहीतर नीट नाही आला तर लक्षात घ्या, हा समाज खूप प्रेमळ समाज आहे, जीवाला जीव देणारा समाज आहे. पण या समाजाच्या भावनेशी जर तुम्ही खेळलात तर तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय हा समाज राहणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून या महाराष्ट्र सरकारला मी पुन्हा एकदा सांगतो, या भारतातील सरकारला पुन्हा एकदा सांगतो की या समाजाला एसटी आरक्षणामध्ये जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या प्रत्येक गोष्टी या समाजाकडे आहे. सगळे पुरावे या समाजाकडे आहे. सगळ्या प्रकारच्या आयोगाने या समाजाला एसटी आरक्षणामध्ये जाण्यासाठी शिफारसी केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या सरकारला मी सांगू इच्छितो, ज्या वेळेला रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट निर्माण करण्यात आलं, ज्या वेळेला एरिया रिस्ट्रिक्शनचा प्रॉब्लेम झाला होता, त्या सगळ्या अनुषंगाने या सरकारला सांगतो की आंध्रातली लोक ज्या वेळेला तेलंगणात येतात, बिहार मधली लोक ज्या वेळेला झारखंडमध्ये जातात, तर आंध्रामध्ये जी सुविधा होती तीच एसटीची सुविधा तेलंगणातल्या लोकांना देण्यात आली. आणि बिहारमध्ये ज्या लोकांना एसटी आरक्षणाची सुविधा होती ती सुविधा त्या झारखंड मधल्या लोकांना देण्यात आली. तर मग निजाम स्टेट मधून आलेला हा महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण तुम्ही का देत नाही, हा माझा खडा सवाल या महाराष्ट्रातील प्रशासनाला आहे. तुम्ही आमच्या पुन्हा सांगतो, या समाजाला तुम्ही आता भोळं भाबडं समजू नका. हा समाज काय आता दूध खेळायला आलेला नाही, लक्षात घ्या. हा समाज जागृत झालेला आहे. या समाजाच्या मागण्या आपण त्वरित पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला तुमची जागा पुन्हा आम्ही दाखवून देऊ. आणि करण मार याडियो भाइयों बहनों मन તમને કેર કે આપ ઘણો એગો આપણે એક જ ભૂમિકા લેણો લાગી. ही काय आंदोलन आता आधी थांब्या છે ને આજી ચાલો જકો વાત કર્યા. અને आता આમેલે જકો काही लोग हमने चमका कि તમારે પર ગુનો દાખલ હે જાય, તમને પકડ ले जाए. અને काही लोग जको बतावने कीधे कि भाई अब मुख्यमंत्री टाइम देना कुछ, अब आंदोलन कसे करेलो. वारे वा मुख्यमंत्री टाइम देना कुछ, काही मुख्यमंत्री टाइम दिनोच. अरे लेखी पत्र दिनो, काय लेखी पत्र दिनो कोणी? जालना उपोषण चढाय
जन भी कोई लेखी पत्र मळो कोणी एसटी आरक्षण छोडन घरकुल मांगरेचा आपले लोक अरे येंड्याव काय भेजोच अक्कलचं तमे केरलार काही करायचं आम्हाला मुख्य मागणीचं एसटी आरक्षण आम्हाला जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण मध्ये समावेश करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला शिफारस करणार नाही तोपर्यंत हा समाज शांत बसणार नाही म्हणजे नाही ही गोष्ट या शासनाला मला सांगायचं आहे। मुख्यमंत्री टाइम दिनो कारण बातमी होगी पण पत्र बी टकाळे कोणी आमच्या महंतांकडे काही लोक दिले पत्र कुठे आहे माहित नाही शिष्टमंडळ कोण आहे माहित नाही फक्त वेळा बनवण्याचं काम करतायत आणि म्हणून या संदेश चव्हाणने निर्णय घेतलाय की पोरियागडला आपला सगळा समाज एकत्र बसला होता। जवळपास 500 ते 700 लोक येऊन त्या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता व तो निर्णय लिहिले ते की जे भी कर्या सारी मळण भरण कर्या जे भी कर्या सेना सोबत लैन कर्या अब एकले उपोषण बेशर्ती करवते ती ठराय ते सारी 3 तारखेर बाद सामूहिक आमरण उपोषण कर्या और बाद सारी बातें कर्या आणि सारी एक बात जागर ही संदेश चव्हाण होता जो शब्द दिलो वो शब्द न जाग मेलोचा वो शब्द भारा गो कोने नहीं तो मैं भी एकलो आंदोलन कर सकतो तो मनो कोण रोकलो तो पर मैं विचार किदो कि मैं पोरियागड जते ती हमार भारतेरो आ सत्तास्थानचा वो तो मैं शब्द दिनो छो की सारी सामूहिकरित्या कर्या आणि वो तो भी मैं केला गो तम सारी एक जागर यो तो संदेश चव्हाण तमार सोबत रिया आणि तम जर नाळी खींचो तो संदेश चव्हाण कोई रोक सकेली ही मैं वो तो भी के मेलो छो मैं थाम मेलो छो कि आज આપણે પોરિયાગડ એક શબ્દનો કિંમત દેરો છું પણ કોઈ નાળી ખીચરો સવાર 9 તારીખે બોલાવે કોઈ એકલે બેસરે ही काही चाललो समाजेना आणि सारी नाही के जाग नाही करो पोरियागड बैठे हमार म्हणते साक्षी ती सारी बातें ठराय पण लोक तू फळी निर्माण करे सारो नाळी बेटन भावनिक पळा ताळेन समाजेर भावनाती खेळ करायचं मार भाईओ सदाशळ बनबो तो ये ती केरी आई करो मत आणि मार केळोचा पुरे महाराष्ट्र जत्रा आंदोलन चाल रहा और मैं 99% लोग जे आंग कर रहे छनी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती सपना पडोचा कारण आंग कर रहे छे हा ओळखायचा हा ये लोकोना गाफिल हमें गाफिल मत समझो तम आरक्षण फायदो जर जिल्हा परिषद पंचायत समिति सारू करते हो तो इस समाज तमने तमार जागा दकाळेश्वर रेवा छेनी नाटक करेल छेनी ये आंदोलन फायदो सोतार वैयक्तिक स्वार्थे सारू करेल छेनी सोताना वदायम लाय सारू करेल छेनी सोताना स्टंटबाजी करेल छेनी प्रामाणिक भावना ती जर कर्या तो समाज भी आपले फुटेला रेवाळोच मार भाईओ बहिनो पण हे लोकून आपला क्षेत्रातली वळखण चालू लाग्या कारण हे लोक आगा आरेचा आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला पुन्हा मी सांगू इच्छितो की हा समाज आता जागा झालेला आहे हा समाज जो नाही म्हणजे आहे ही गोष्ट या शासनाला मला सांगायचं आहे। मुख्यमंत्री टाइम दिनो कारण बातमी होगी पण पत्र बी दकाळे कोणी आमच्या मानतांकडे काही लोक गेले पत्र कुठे आहे माहित नाही शिष्टमंडळ कोण आहे माहित नाही फक्त वेळा बनवण्याचं काम करतायत आणि म्हणून या संदेश चव्हाणने निर्णय घेतलाय की पोरियागडला आपला सगळा समाज एकत्र बसला होता। जवळपास 500 ते 700 लोक येऊन त्या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता व तो निर्णय लिहिले ते की जे भी कर्या सारी मळण भरण कर्या जे भी कर्या सेना सोबत लैन कर्या अब एकले उपोषण बेशर्ती करवते ती ठराय ते सारी 3 तारखेर बाद सामूहिक आमरण उपोषण कर्या और बाद सारी बातें कर्या आणि सारी एक बात जागर ही संदेश चव्हाण होता जो शब्द दिलो वो शब्द न जाग मेलोचा वो शब्द भारत गो कोणी नहीं तो मैं भी एकलो आंदोलन कर सकतो तो मना कोण रोकलो तो
पर मैं विचार कीधो कि मैं पोड़ी आगळ जते थी हमार भारतीय आ श्रद्धास्थानचा वतम शब्द दिनो छो कि सारी सामूहिक रीत्या कर्या आणि वत बी मैं केला गो तम सारी एक जागर यो तो संदेश चौहान तमार सोबत रिया आणि तम जर नाळी नाळी खींचो तो संदेश चौहान कोई रोक सके नहीं ही मैं वत भी करेलो छो मैं थामेलो छो कि आज अपने पोड़ी आगळ एक शब्द में किंमत देरो छो पण कोई नाळी खींचरो